अमरावती में महिला आर्थिक विकास महामंडल के कंत्राटी कर्मियों ने अपनी लंबित और न्याय संगत मांगों को लेकर जबरदस्त मोर्चा निकाला। यह आंदोलन खासतौर पर महिलाओं द्वारा किया गया, जिन्होंने अपने हक के लिए डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतले से जिलाधिकारी कार्यालय तक नारेबाजी करते हुए मोर्चा निकाला। इस मोर्चे में शामिल महिलाएं माविम से जुड़ी कंत्राटी कर्मचारी थी, जो वर्षों से मानधन, निधि और अन्य सुविधाओं को लेकर संघर्ष कर रही है। प्रमुख मांगों में लोक संचालित साधन केंद्रों को 25 लाख रुपए का प्रशासकीय खर्च, CRP यानी समुदाय साधन व्यक्तियों को 6,000 रुपए मासिक मानधन, महिला गोटों को 30,000 रुपए प्रति फिरता निधि और 7% ब्याज पर बैंक कर्ज उपलब्ध कराना शामिल है। आंदोलनकारी महिलाओं का कहना है कि हमने सालों तक सेवा की है, लेकिन हमारी मांगों को अनदेखा किया गया। अब हम सिर्फ आश्वासन नहीं, अमल चाहते हैं। महिलाओं ने जिलाधिकारी से ज्ञापन सौंपते हुए चेतावनी दी कि यदि उनकी मांगे जल्द पूरी नहीं की गई तो आंदोलन और उग्र रूप लेगा। या धर्तीवर ज्या अर्थी आपण विचार करतोय की MSRL म्हणजे उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ हे दोन्ही एजन्सीज महिला बचत गटांवर कामकाज करते, महिलांना सक्षमीकरणावर कामकाज करते आहे। तर या ठिकाणी महिलांसोबत दोन्ही एजन्सी सारख्या पद्धतीने काम करतात, पण जे कर्मचारी त्यामध्ये रुजत आहे त्यांना त्या पद्धतीची वागणूक दिली जात नाही आहे। सोबतच आमचा अजून एक विषय आहे की आम्ही जवळपास 3 वर्षापासून भांडत आहोत शासनासोबत, पण आमचा भांडण किंवा आमचा विषय शासनापर्यंत का पोहोचत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला आहे। यानंतर पुढे काय आंदोलन करणार? असहकार कायम असणार आहे आमचा, जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही असहकारच पुकारणार, तीव्र आंदोलन। तुम्ही मोर्चा काढला, काय प्रमुख मागणी आहे तुमच्या? 3 आमच्या प्रमुख मागण्या हे आहे की आमचे जे समुदाय गाव स्तरावर काम करतात CRP, त्यांना उमेद अभियान जे केंद्र शासनाच्या अंडरमध्ये राबवत आहे, तर याच्यामध्ये आम्हाला आमच्या CRPंना 6,000 रुपये मानधन मिळावे, हे आमची एक प्रथम मागणी आहे। जे आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत CRP ताई काम करतात त्यांना फक्त 550 रुपये मानधन दिले जाते। सोबतच गट स्थापनेचं जे काम महिला आर्थिक विकास महामंडळ सुद्धा करत आहे आणि उमेद अभियान सुद्धा करत आहे, परंतु उमेद अभियानमध्ये हे जे आहेत व्याजाचा परतावा त्यांना मिळतो, परंतु महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जे काही आमचे बचत गट आहे त्यांना व्याजाचा 60% परतावा मिळत नाही आहे। हे सुद्धा केंद्र शासनाच्या आम्ही दोन्ही कामं करत आहोत, परंतु दोन्ही याच्यामध्ये आमचा दुजाभाव होत आहे। म्हणून आमची मागणी आहे की आमच्या सुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांना 60% व्याजाचा परतावा याच्यामध्ये दिला जावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। सोबतच आम्हाला अत्यल्प कमी व्याजदरानं का कर्ज मिळत नाही, हा आमचा एक प्रमुख प्रश्न आहे।